नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक परत एकदा स्वागत आहे. बोर्ड परीक्षा आपली 20 फेब्रुवारीला चालू होणार आहे. तर 20 फेब्रुवारी या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन क्रमांक किंवा विभाग क्रमांक 5 याच्यामध्ये क्वेश्चन क्रमांक 5 जो आहे, तर त्यात तुम्हाला बऱ्याच प्रकारचे उपयोजित लेखनामध्ये एकूण 24 मार्काला प्रश्न विचारले जातात. तर ते प्रश्न कोणते आहेत त्याचं ऑलरेडी डिस्कशन केलं आहे. तर यामध्ये आपण लास्ट एक क्वेश्चन राहिलेला आहे. तर तो क्वेश्चन म्हणजे वैचारिक लेखन कशा पद्धतीने करायचं, तर ते बघूयात. तुम्हाला 24 पैकी 24 मार्क कसे पाडायचे यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि एक क्वेश्चन्स किंवा काय म्हणतो त्याला परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते सुद्धा ते प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी एक क्वेश्चन डिस्कशन केलेला आहे की जो बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे, तर तो कसा सॉल्व्ह करायचा हे सुद्धा बघितलेलं आहे. तर एकूण या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे उपयोजित लेखनाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 अ, आ आणि ई. अ मध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन आहे, यापैकी एक लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर 2 मध्ये कोणत्याही 2 कृती करायचे, त्यामध्ये जाहिरात लेखन असेल, बातमी लेखन आणि कथा लेखन, या 3 पैकी 2 कृती करायचे, त्याला 5 मार्क आहेत आणि या वरच्याला 6 मार्क आहेत. ठीक आहे. आता पुढचा तिसरा क्वेश्चन आहे. तर त्या तिसऱ्या क्वेश्चनमध्ये आपण प्रसंग लेखन, आत्मलेखन आणि वैचारिक लेखन या 3 पैकी कुठली एक कृती करायची, त्या कृतीला 8 मार्क आहेत. ओके, ह्यूज म्हणजे ते एकदम मोठा क्वेश्चन आहे हा. 8 गुण म्हणजे जास्तीत जास्त मार्क. उपयोजित लेखनामध्ये सगळ्यात जास्त मार्क ह्या क्वेश्चनला आहेत. कोणता? ई. प्रश्न क्रमांक 5 ई मध्ये एक कृती करायची आहे. याच्या अगोदर आपण सगळं कव्हर केलं आहे. प्रसंग लेखन केलेलं, आत्मलेखन, त्यानंतर बातमी असेल, जाहिरात असेल, पत्र असेल, सारांश असेल, हे सगळ्यांचे व्हिडिओ छोटे छोटे व्हिडिओ आहेत, एकदम इम्पॉर्टंट आहेत, एकदम माहितीपूर्ण व्हिडिओ बनवले आहेत, जे तुम्हाला परीक्षेला डायरेक्ट काय होईल त्याचा फायदा होईल आणि आउट ऑफ मार्क तुम्ही घ्याल अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर व्हिडिओ बघून घ्या, ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तर वैचारिक लेखन काय असते बघा. तर 100 ते 120 शब्दामध्ये आपल्याला ते वैचारिक लेखन लिहावं लागते. यात दिलेल्या विषयावर तार्किक मते मांडायची असतात आपल्याला, म्हणजे तर्कशुद्ध पद्धतीने आपल्याला लिहायचं असतं. विचार, स्वतःचे मत मांडायचं असतं. तुमचं ओपिनियन, एखादा टॉपिक, पर्टिक्युलर टॉपिक दिलाय, त्या पर्टिक्युलर टॉपिकबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे, तुमचं काय मत आहे, ते तुम्हाला सुसंगत पद्धतीनं, मुद्देसूद पद्धतीनं परिच्छेदाच्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त त्याला 8 मार्क दिलेले आहेत आणि त्यापैकी तुम्हाला 7 ते 7.5 मार्क पडायलाच पाहिजे, तरच तुमचं अभ्यासाचं एवढं लेवल वाढवायला पाहिजे तुम्ही. वैचारिक लेखन करताना महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत तर ते लक्षात घ्या. पहिला मुद्दा येतो विषयाची समज. एखादा विषय दिलेला आहे तर तो विषय तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा आहे. पर्यावरणाविषयी दिलेला आहे किंवा विज्ञानाविषयी दिलेला आहे किंवा समाजशास्त्राविषयी दिलेला आहे किंवा भूगोलाविषयी तुम्हाला दिलेला आहे, तर ते तुम्हाला तो विषय एकदम चांगल्या पद्धतीने काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या विषयाची मांडणी कशा पद्धतीने करायचं आहे त्याचं तुम्हाला ब्ल्यू प्रिंट तुमच्याकडं असलं पाहिजे. ब्ल्यू प्रिंट तुमच्याकडं त्याचं असलं पाहिजे, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ते विचार असले पाहिजेत. त्यानंतर प्रस्तावना आहे. विषय समजला, विषयाची ओळख करून देण्यासाठी तुम्हाला त्या पूर्ण विषयाची प्रस्तावना एकदम सोप्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये 3 ते 4 लाईनमध्ये लिहायची आहे. प्रस्तावनेच्या नंतर तुमचं मेन बॉडी, जो विषय त्या विषयामध्ये मेन बॉडी, फायदे तोटे काय त्या विषयाचे, कारणे काय आहेत आणि परिणाम काय आहेत हे तुम्हाला उदाहरणादाखल द्यायचं आहे. ठीक आहे. हे झाली तुमच्या मांडणी. याचा आपण एक एकदम व्यवस्थित एकदम डिस्कशन केलेलं आहे का प्रश्नाचं बोर्डाला आलेल्या, ते बघा शेवटी आहे. ते निष्कर्ष येतो तुमचा. कन्क्लुजन काय करणार, तुमच्या विचारांचा सारांश आणि उपाययोजना सांगायची. या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत सुद्धा मांडता येतं. आणि लास्टला येतं तुमचं भाषा आणि शब्दसंख्या. भाषा जी आहे ती स्पष्ट असावी, प्रभावी असावी आणि व्याकरणदृष्ट्या शुद्ध मराठी भाषा वापरावी लागते. तुमचा काना, मात्रा, उकार, वेलांटी असेल किंवा काय म्हणतो त्याला आपण, शब्द असतील शुद्ध लेखनामध्ये, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काय करायचं आहे, काळजीपूर्वक लिहायचं आहे. आणि कमीत कमी 100 ते 200 शब्दांची मर्यादा तुम्हाला या ठिकाणी पाळायची आहे. ठीक आहे. पूर्णपणे चांगल्या पद्धतीने तुम्हाला लिहायला चान्स आहे. लिहा. हे पायऱ्या होत्या. हे महत्त्वाचे पॉईंट होते जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता वैचारिक लेखनासाठी परीक्षेमध्ये कोणकोणत्या पद्धतीनं किंवा कोणकोणत्या विषयांवरती प्रश्न विचारले जातात, तर ते विषय बघा. वाढते प्रदूषण आहे, त्या प्रदूषणामध्ये समस्या असतील किंवा कारखाने, वाढते वाहने असेल, शहरीकरणामुळे होणारा पर्यावरणावर होणारा आणि परिणाम आणि उपाय, हा अशा पद्धतीचा टॉपिक तुम्हाला वैचारिक लेखनामध्ये येतो. त्यानंतर पाणी वाचवणे, काळाची गरज, हा सुद्धा टॉपिक परीक्षेला येण्याचा चान्स आहे. त्यानंतर वाचते होऊया, म्हणजे वाचनाचे महत्त्व, बुद्धिमत्ता विकास, वाचन संस्कृती वाढवण्याची गरज, या प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी येतात. पॉईंट ह्याच्यामध्ये कव्हर होतात. आणि महत्त्वाचा आणि एव्हरग्रीन म्हणजे तंत्रज्ञान, शापकी वरदान, तसंच विज्ञान, शापकी वरदान, अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा परीक्षेला येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित आता हे सगळं करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे दिलेले जे काय म्हणतो पुस्तक आहे, तुमचं जे पुस्तक आहे, जे दिलेलं टेक्स्ट बुक म्हणतो आपण त्याला, तर ते टेक्स्ट बुक एकदम काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचं आहे. तुमचा शब्दसंग्रह तुम्हाला काय करायचा आहे, वाढवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचं लेखन करत असताना त्या टेक्स्टबुक वाचलेल्या आणि लिखाण केलेलं तुमचं तुम्हाला व्यवस्थित उपयोगी होईल. आता वैचारिक लेखन लिहित असताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे,
परत एकदा तेच सांगतोय. तर बघा, मुद्देसूद लेखन करा. स्वमत मांडताना ते तार्किक म्हणजे लॉजिकल असलं पाहिजे, इलॉजिकल गोष्टी वापरू नका. त्यानंतर भाषा सोपी आणि पुढच्याला समजावी अशा पद्धतीने असायला पाहिजे आणि परिच्छेद तुम्हाला पाडायला पाहिजे. तुम्ही परिच्छेद पाडूनच लिहिता आलं पाहिजे तुम्हाला आणि ते लिहायचं आहे तसं. ठीक आहे. आता डायरेक्ट एक प्रश्न बघूयात परीक्षेला आलेला. काय प्रश्न आहे तो? प्रश्न क्रमांक 5 ई वैचारिक लेखन. त्यामध्ये प्रदूषण समस्या व उपाय या विषयावर तुमचे विचार लिहा. हे आहे तुमचं वैचारिक लेखनचा प्रश्न. आता उत्तर लिहित असताना तुम्हाला अशा पद्धतीची हेडिंग टाकायची आहे. काय टाकली हेडिंग? प्रदूषण समस्या व उपाय. काय आता उत्तर काय असणार तुमची मांडणी बघा, काय म्हणतात प्रस्तावना बघा. आजच्या आधुनिक युगात मानवाने केलेली प्रगती जितकी वेगवान आहे तितकीच पर्यावरणाची हानीही वाढत चाललेली आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवणारा प्रमुख घटक म्हणजे प्रदूषण. पाणी, हवा, जमीन व ध्वनी प्रदूषण यांची आजची गंभीर समस्या बनली आहे. ठीक आहे. याचा थेट परिणाम मानवाच्या आरोग्यावर, नैसर्गिक पर्यावरणावर किंवा नैसर्गिक साधन संपत्तीवर व जीवसृष्टीवर होत आहे. औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, प्लास्टिकचा अतिवापर, रासायनिक खतांचा अतिरेक आणि वृक्षतोड ही प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. कारखान्यातून बाहेर पडणारा धूर हवेला दूषित करतो. नद्या नाल्यांमध्ये सोडलेले सांडपाणी जलप्रदूषण वाढवते. ध्वनिवर्धकाचा अतिरेक, वाहनांचे हॉर्न यांमुळे ध्वनी प्रदूषण होते. या सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे दमा, हृदयरोग, कर्करोग यांसारखे आजार वाढत आहेत. अजून पुढे येतं तुमचं, या गंभीर समस्यांवर उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवून खाजगी वाहनांचा वापर कमी करावा. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर करण्यात यावा. कारखान्यांच्या नियंत्रण यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. म्हणजेच कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. कारखान्यांच्या किंवा कचऱ्यांचे योग्य व्यवस्थापन करून पुनर्वापर व पुनर्चक्रावर भर द्यावा. सरकार, समाज व प्रत्येक नागरिक यांनी मिळून प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वच्छ पर्यावरण म्हणजेच निरोगी जीवन आणि आज आपण जागरूक झालो तरच उद्याची पिढी सुरक्षित राहील. त्यामुळे प्रदूषणमुक्त भारत घडवणे हे आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अशा पद्धतीने तुम्हाला वैचारिक लेखन लिहायचे. काय काय बघितलं? टप्पे कशा पद्धतीने तुम्हाला लक्षात आले असतील. प्रस्तावना होती, त्यानंतर मेन मुख्य बॉडी होती, त्यामध्ये त्याची कारणे आली प्रदूषणाची, त्याचे परिणाम आले, त्यानंतर तुम्हाला शेवटी काय दिलं तुम्ही? उपाय दिला आणि एक आशावादी काय केला? एक आशावादी शेवट तुम्ही ह्या वैचारिक लेखनाचा केलेला आहे. काय? त्यामुळे प्रदूषणमुक्त भारत घडवणे ही सगळी आपली सर्वांची जबाबदारी आहे. कोणती जबाबदारी? सामूहिक जबाबदारी आहे. सगळ्यांनी मिळून आपण हे काम चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. अशा पद्धतीने हे होतं तुमचं वैचारिक लेखन. या ठिकाणी आपण उपयोजित लेखनाचे सर्व पॉईंट कव्हर केलेले आहे. त्या सर्वांची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुन्हा एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि चांगल्या व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.